अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. गीतेचा निष्कर्ष. त्यागाची पूर्णता. अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ऋषिकेश, हे केशी निसूदन, मला त्याग आणि संन्यास तत्व जाणण्याची इच्छा आहे. श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छावर आधारलेले कर्माच्या त्यागाला विदज्जन संन्यास असे म्हणतात आणि सर्व कार्याच्या फलाला त्याग करणाऱ्याला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात. काही विद्वज्जन घोषित करतात की सर्व प्रकारचे सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजेत, परंतु इतर विचारवंतांनी असे म्हणले आहे की यज्ञ, दान, तप अशा कर्मांचा कधीच त्याग करू नये. हे भरतवर्ष, आता त्यागाबद्दल माझा निर्णय ऐक. हे शार्दूल, शास्त्रामध्ये 3 प्रकारचे त्यागाचे वर्णन केलेले आहे. यज्ञ, दान, तप या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये. ती कर्मे केलेली पाहिजेत. यज्ञ, दान, तप ही तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारचे आसक्ती किंवा फलांच्या अपेक्षेविना केली पाहिजेत. हे पार्थ, ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत. हे माझे अंतिम मन आहे. नियम कर्माचा त्याग कधी करू नये. मोहवश होऊन जर मनुष्य आपला नियम कर्माचा त्याग केला तर त्या त्यागाला तामसिक त्याग असे म्हणले जाते. जो मनुष्य नियम कर्माला कष्ट समजून किंवा शरीराला क्लेश देखील या भीतीने त्याचा त्याग करतो, त्याच्याबद्दल असे म्हणले जाते की त्याने रजोगुणात त्याग केला आहे. असे कार्य कधीही त्यागाच्या उन्नतीला च्या दिशेने नेत नसते. हे अर्जुन, ज्यावेळी मनुष्य नियत कर्म करायला हवे म्हणून करतो आणि सर्व प्रकारची भौतिक संगत आणि फलाची आसक्ती सोडून देतो, त्यावेळी त्याचा त्याग सात्विक समजला जातो. सत्वगुणात स्थित असलेले बुद्धिमान त्यागी अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही अथवा शुभ कर्माचा आसक्त राहत नाही. अशा बुद्धिमान त्यागी मनुष्याला कर्माविषयी काहीच संशय नसते. देहधारी जीवांना सर्व कर्माचा त्याग करणे खरोखर शक्य नाही, परंतु जो कर्माचा त्याग करतो तोच खरा त्यागी होय. जो त्यागी नाही त्याला मृत्यूनंतर इष्ट, अनिष्ट व मिश्र असे 3 प्रकारचे कर्मफल प्राप्त होते. परंतु जे संन्यासाश्रमाला आहेत त्यांना कर्मफलाचा सुख अथवा दुःख भोगावे लागते. हे महाभाव अर्जुना, वेदांतानुसार सर्व कर्माच्या सिद्धीची 5 कारणे आहेत. ती कारणे माझ्याकडून समजून घे. कर्माचे स्थान, शरीर, कर्ता, विभिन्न इंद्रिय, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा हीच 5 कारणे आहेत. शरीराने, वाणीने किंवा मनाने, न्याय किंवा त्याचा विपरीत असे जे काही कर्म मनुष्य करतो ते या 5 कारणामध्ये घडत असते. म्हणून या 5 कारणाचा विचार न करता ज्याला वाटेल की तो एकमेव कर्ता आहे तो खचितच मूर्ख आहे व तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही. जो मिथ्या अहंकाराने प्रेरित नाही, ज्याची बुद्धी बंधनात सापडलेली नाही, तो जगातील मनुष्याला मारून देखील मारेकरी होत नाही, तसेच तो कर्माने बांधलाही जात नाही. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही 3 कर्माच्या प्रेरणा देणारे कारणे होय. इंद्रिय, कर्म आणि कर्ता हे 3 कर्माचे घटक आहेत. प्रकृतीचे 3 गुणांचा अनुसरून ज्ञान, कर्म आणि कर्ता याचे 3 प्रकार आहेत. ते प्रकार आता माझ्याकडून आहेत. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेले सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्या ज्ञानाला तू सात्विक समज. ज्या ज्ञानामुळे एखाद्या मनुष्याला विभिन्न शरीरात भिन्न भिन्न प्रकारचे जीव पाहतो ते ज्ञान राजस होय असे जाण. आणि ते ज्ञान ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो त्याला सत्याचे ज्ञान राहत नाही आणि जे अतिशय अल्प असते त्याला ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हणतात. जे कर्म नेमलेले आहे व आसक्तीशिवाय केले जाते ते राग द्वेष न ठेवता आणि फलप्राप्तीची इच्छेविना केले जाते त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. परंतु
फलाशयी इच्छा धारणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जातात व जे मिथ्याहंकारयुक्त बुद्धीने केले जातात ते रजोगुणी कर्म होय. जे कर्म मोहाने शास्त्रीय आदेशाची अवहेलना करून व भावी बंधनाची पर्वा न करता किंवा हिंसा अथवा दुसऱ्यांचा क्लेश देण्यासाठी केले जातात त्या कर्माला तामसिक कर्म म्हणतात. जो मनुष्य प्राकृतिक गुणाला संग न करता मिथ्या अहंकाराविना निश्चयाने आणि उत्साहाने यशापयशामुळे विचलित न होता ते आपले कर्म करतो त्याला सात्विक कर्ता असे म्हणले जाते. जो कर्ता कर्म आणि कर्मफलात प्राप्ती आसक्त होऊन फलांना भोगू इच्छितो आणि जो लोभी ईर्ष्याळू अपवित्र व सुखदुःखामुळे विचलित होणारा असतो त्याला रजोगुणी कर्ता म्हणले जाते. जो कर्ता नेहमी शास्त्रबुद्धी विरुद्ध कर्म करतो, जो भौतिकवादी, हट्टी, कपटी, दुसऱ्यांचा अपमान करण्यात तरबेज असतो आणि जो आळशी, सदैव खिन्न व काम करताना चालढकल करणारा असतो त्याला तमोगुणी कर्ता असे म्हणले जाते. हे धनंजय, प्रकृतीच्या 3 गुणानुसार होणारे बुद्धी आणि निश्चय याच्या निरनिराळ्या प्रकारचे भेद आता मी तुला तपशिलावार सांगतो ते ऐक. हे पार्थ, ज्या बुद्धीद्वारे मनुष्य प्रकृती आणि निवृत्ती, कार्य आणि अकार्य, भय आणि निर्भय, बंधन आणि मोक्ष यांना जाणतो ती सात्विक बुद्धी होय. हे पार्थ, जी बुद्धी धर्म आणि अधर्म, कार्य आणि अकार्य यामधील भेद जाणू शकत नाही ती राजसी बुद्धी. भ्रम आणि अहंकार प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला व अधर्माचा धर्म समजते आधी सदैव विपरीत मार्गाने कार्य करते ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय. हे पार्थ, जो निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे खंबीरपणे धारण केलेले आहेत आणि अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो तो निश्चय आणि म्हणजे सात्विक निश्चय होय. परंतु हे अर्जुन, ज्या निर्धाराने मनुष्य धर्म, अर्थ आणि काम याच्या फलांचा आसक्त असतो तो निश्चय राजकीय होय. हे पार्थ, जी धृती, स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही ती दुर्बुद्धीपणे पूर्ण धृती म्हणजेच तामसिक धृती होय. हे भरतश्रेष्ठ, बद्ध जीव ज्या 3 प्रकारच्या सुखांचा उपभोग घेतो आणि ज्यामुळे त्याच्या दुःखांचा अंत होतो ते 3 प्रकारचे सुख आता माझ्याकडून ऐक. जे आरंभी विषयासमान प्रतीत होते परंतु शेवटी अमृततुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते त्या सुखाला सात्विक सुख म्हणले जाते. इंद्रियांच्या विषयांशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख आणि प्रारंभी अमृतासारखे भासते परंतु शेवटी जे विषयाप्रमाणे असते त्या सुखाला राजकीय सुख असे म्हटले जाते. आणि जे सुख स्वरूपा साक्षात्काराकडे लक्ष देत नाही ते आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते आणि जे निद्रा, आळस व प्रसाद यापासून उत्पन्न होते त्या सुखाला तामसिक सुख असे म्हणले जाते. या पृथ्वीवर अथवा उच्चतर ग्रहलोकातील देवदेवतांना मध्ये अशा कोणतीही प्राणी नाही जो या प्रकृतीचे 3 गुणांमध्ये मुक्त आहे. ते परंत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे वर्गीकरण हे प्रामुख्य गुणांमध्ये उत्पन्न त्यांच्या स्वभावानुसार केले जाते. शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वभावानुसार गुणानुसार ब्राह्मण कर्म करतात. शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्थ आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणानुसार क्षत्रिय कर्म करतात. कृषी, गोरक्षा आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे आणि श्रम व इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे. आपापल्या कर्माच्या गुणांचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्ध प्राप्त करू शकतो. हे कसे शक्य होते याविषयी आता माझ्याकडून ऐक. मनुष्य आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे
परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण नीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेष्ठकर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाचे प्रभावित होत नाही. ज्याप्रमाणे धुरांचे अग्नी आवृत्त झालेले असतो, त्याचप्रमाणे सर्व प्रकार प्रयत्न कोणत्या ना कोणत्या दोषाने व्यापलेले असतात. म्हणून हे कोणते मनुष्याने आपल्या स्वभावानुसार उत्पन्न झालेले कर्म जरी दोषयुक्त असेल तरी त्या कर्माचा त्याग करू नये. जो आत्मसंयमी अनासक्त आहे आणि जो सर्व प्राकृतिक भोगाचे तुच्छ लेखतो, तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. हे कोणतेय ज्या मनुष्याने या सिद्धीची प्राप्ती केली जाते, तो सर्वोच्च ज्ञानाची परमसिद्ध अवस्था अर्थात ब्रह्मावस्था कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो ते माझ्याकडून जाण. याचे आता मी तुला संक्षिप्तपणे वर्णन करून सांगतो. आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चयाने मनोनिग्रह करून इंद्रिय तृप्तीच्या विषयाचा त्याग करून आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त होऊन जो एकांत स्थळी राहतो, जो मिथ्या अहंकार करतो आणि काया वाचा आणि मन संयमित करतो, जो सदैव समाधीस्थ आणि अनासक्त असतो, जो मिथ्या अहंकार, मिथ्या बल, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार इत्यादी गोष्टीपासून मुक्त असतो, ममत्व रहित आणि शांत असतो, तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत निश्चितच प्रगत होतो. याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तत्काळ परब्रह्माचे साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो. तो कधीही शोक करीत नाही आणि कशाची आकांक्षाही करत नाही. तो सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी समभाव ठेवतो. अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारे जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने परिपूर्ण युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. माझ्या शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारचे कर्म करीत असतात तरी माझ्या आश्रयाखाली माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाला प्राप्ती होते. सर्व कर्मामध्ये माझाच आश्रय घे आणि सदैव माझ्या रक्षणाखालीच कर्म कर. अशा भक्तियोगमध्ये पूर्णतया माझ्या भावनेने युक्त हो. जर तू माझ्या भावनेनेच युक्त झाल्यास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. तथापि जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर नाश पावशील. जर तू माझ्या निर्देशानुसार कर्म केले नाहीस व युद्ध केले नाहीस तर तू मार्गभ्रष्ट होशील. तुझ्या स्वभावच तुला युद्धात भाग घेण्यास प्रवृत्त करील. मोहवश होऊन माझ्या आज्ञेनुसार कर्म करणाऱ्याचे आता तू नाकारित आहे. परंतु हे कोणते तुझ्या स्वभावजन्य कर्मामुळे तू तेच कार्य करशील. हे अर्जुन, परमेश्वर प्रत्येक जीवांच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशन करीत आहे. हे सर्व जीव मायेने बनविलेल्या यंत्रावर आरूढ आहेत. हे भारता, पूर्णपणे त्याला शरण जा. त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. याप्रमाणे मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे. याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर. तू माझ्या अतिशय प्रिय सखा असल्यामुळे मी तुला सर्व ज्ञानामधील अत्याधिक गुह्यतर असे परमश्रेष्ठ वचन सांगतो. हे तुझ्या हितार्थ आहे. म्हणून ते माझ्याकडून ऐक. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर, मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला प्रतिज्ञेत सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये. मी तुला सर्व पापापासून मुक्त करेल. तू भयभीत होऊ नकोस. जो तप करीत नाही, जो
तो जो भक्त नाही, भक्तीमध्ये संलग्न नाही, तसेच जो माझा द्वेष करतो त्याला परमगुह्य ज्ञान कधीच सांगू नये. जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्यांना निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल, यात मुळीच शंका नाही. त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय अशा कोणीही सेवक या जगामध्ये नाही, तसेच त्याच्यापेक्षाही अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही. आणि मी असे घोषित करतो की जी कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापापासून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो. हे पार्थ, हे धनंजय, तू हे एकाग्रचित्र श्रवण केलेस का? आणि तुला मोह आणि अज्ञान आता नष्ट झाले का? अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, हे अच्युत्य, माझा मोह आता नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. मी आता दृढ आणि संशय मुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे. संजय म्हणाला, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्मांचा संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे. व्यासदेवांच्या कृपेने हे परमगुह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असताना साक्षात त्यांच्याकडून मी ऐकत आहे. हे राजन, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या अद्भुत व पवित्र संवादाचा वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हे राजन, भगवान श्रीकृष्णाने अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे आणि मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुधर आहेत तेथे निश्चितच ऐश्वर, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे, हे माझे मत आहे. अध्याय 18 संपूर्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण.